श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि हा दुपारच्या जेवणाचा बेत होता। कच्चा आंबा, कच्चा टोमॅटो आणि पोहे केलेले थोडे शिल्लक होते सकाळचे, तर ते सुद्धा घेतलेले। आणि त्यानंतर संध्याकाळी मी जे उद्यापनाचा स्वयंपाक होता तो बनवत होते। आधी डाळ लावली कुकरला, टोमॅटो वगैरे लावून, आणि त्यानंतर इथं फुलवाती बनवत आहे मी। फुलवाती घरातल्या संपलेल्या होत्या, मग कापूस मी आणून ठेवलेला होता, त्याच्या फुलवाती बनवत आहे। कशा बनवते बघा। 21 फुलवाती बनवायचे आहेत आपल्याला, कारण की आपल्याला पुरणाचे दिवे पुरण थापून त्यामध्ये 21 फुलवाती घालायचे आहेत। हे पहा, आपल्या 21 फुलवाती झालेल्या आहे। श्रीने आणि मीने बनवल्या। आणि त्यानंतर मी तेलात सगळ्या वाती त्या भिजवून घेतल्या, तेलात भिजवून घेतल्या मी। आता इथं तुम्ही तुपात जरी भिजवला तरीसुद्धा चालेल। आणि त्यानंतर पुरण मी घेतलेलं शिजवून ते व्यवस्थित थापून घेतलं ताटामध्ये। अर्धचंद्र आपल्याला करायचा असतो, भरपूर व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे। आता तुम्ही लहान ताट घेऊ शकता किंवा मोठे घेऊ शकता, पण कमीत कमी 21 वाती त्यामध्ये बसाव्यात एवढं मोठं ताट आपल्याला घ्यायचं आहे। आता इथं बघू शकता, बरोबर 21 वाती बसलेल्या आहेत। आणि तेलात का भिजत ठेवायच्या किंवा तुपात का भिजत ठेवायच्या, तर आपल्या आरत्या खूप असतात। पहिल्यांदा गणपतीची आरती, नंतर महाराजांची, नंतर दत्त महाराजांची, आणि त्यानंतर नारायणाची आरती, गायत्री मातेची आरती, मंत्रपुष्पांजली, जय जयकार असतो, आणि नंतर प्रार्थनासुद्धा असते। मग एवढं सगळं होसपर्यंत आपल्या वाती चालू राहिल्या पाहिजेत। त्याच्यासाठी काय करायचं, तेलामध्ये भिजत ठेवायच्या। पूर्ण भिजल्या की शेवटपर्यंत त्या वाती जळतात। आणि सगळ्या वाती लावल्यावर किती छान दिसतं बघू शकता। श्रीने फोटो काढलेले आहेत, तर ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। पूर्ण सगळ्या वाती लागल्या की खूप छान दिसतं। वाळू आरती श्री गणपती ओंकार, बिंदू रूपे अचल भय निर्गुण निराकारा, काळजी मृतवर्ण राक्षसी रखिल। आजचा उद्यापनाचा जो स्वयंपाक आहे तो बिना कांदा लसणाचा बनवणार आहे। तर आता इथून काय घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर भरपूर घालणार आहे, आणि आलं थोडंसं, हिरवी मिरची घालून पेस्ट बनवणार आहे बटाटे भाजीला। आणि त्यातलं काय करणार आहे, थोडंसं आलं आणि हिरवी मिरची जिरं घातलेलं जी पेस्ट असते ते आमटीला वापरणार आहे। डाळीची आमटी करणार आहे मी। वरण बनवणार होते, तर पिवळी बटाटे भाजी बनवणार असल्यामुळे दोन्ही पण सपक होतं मग, आणि भाताबरोबर काय तर खायला पाहिजे म्हणून मग म्हटलं हे करूया, आमटी बनवूया। आणि जिरा राईस त्याला पण थोडंसं यातलंच काढून ठेवणार आहे वाटण। जिरा राईसला पण काय जिरं तेवढंच आणि हे यातलं थोडंसं वाटण घालणार आहे, आणि पायनॅपल शिरा, एवढं आपलं स्वयंपाक बनवायचं आहे। अजून बटाटे उकडायचे। आत्ता डाळ फक्त झाली, आरती झाली। पहिला आरती करून घेतली, कारण की आरतीला वेळानं काही चांगली वाटत नाही। पूर्ण हे फुलवाती संपलेल्या, फुलवाती घरात तयार केल्या, त्यात आणि वेळ गेला। वेळ तर कसा जातो काय कळत नाही। चला आवडते। कोथिंबीर घेतलेली आणि आलं घालणार आहे यामध्ये। तुमच्याकडे खोबरं जर असलं तर खोबरं सुद्धा घालू शकता, मी काही खोबरं घालणार नाही आहे, कारण ओलं खोबरं नाही माझं, वाळलेलं आहे, आणि ते काही एवढं चांगलं लागत नाही। खोबरं काय घालणार नाही आहे। थोडंसं जिरं घालते, संपलेतच। थोडंसं तेल पण घालते। स्वयंपाक पटणं व्हायचं असेल तर जेवढी काही वाटणं लागतात आपल्याला, तर ते मिक्सरचं जे काम असतं ते आधी करून घ्यायचं। त्यामुळे आपलं कसं होतं, वाटण एकदा तुम्ही जर बनवून ठेवला तर आपल्याला फोडणी मारायला पटाटा बरं पडतं। आता इथं काही नाही, लसूण वगैरे नाही आहे, कांदा नाही आहे, त्यामुळं हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि तेळ जिरं एवढं घातलेलं आहे, आणि मी वाटण बनवलेलं आहे। कारण की आजचा स्वयंपाक आपल्याला कांदा लसूण विरहित बनवायचा आहे। भजीसुद्धा बनवणार होते मी, पण खूप वेळ झाला आणि गडबड पण खूप झाली, त्यामुळे म्हटलं राहून दे। पण एखाद्या दिवशी मी पारायण असं करून शेवटचं जे उद्यापन असतं ते तुम्हाला पूर्ण सगळं म्हणजे पंचपक्वान्न असं बनवून दाखवणार, कारण माझी पण खूप इच्छा आहे महाराजांना तसा नैवेद्य दाखवायची।
एक शिट्टी देते. शिजून देतो. आता मी इथं तेलातला शिरा बनवणार आहे. तुम्ही तुपातला बनवला एक नंबर, पण माझ्याकडे तूप नाही आहे, मी तेलातला बनवणार आहे. तेलातला बनवत असताना कसा बनवायचा तर सांगते तुम्हाला. तेल भरपूर घालायचं. जेवढा रवा आहे तो रवा सगळा भिजला पाहिजे तेलात, तरच तुमचा शिरा चांगला होतो. तेल जास्त घातल्यामुळे शिरा एकदम असा सुटसुटीत आणि मऊसूत होतो. त्यामुळे तेलाचा वापर जास्त करायचा. आणि असं आपलं काही तर काम चालू असलं की मुलं एक पिढ्यात असतात. सिरियलचं एक चालू होतं, मला गरम व्हायला लागले, मला इथं गमनं झाले, मी जातो बाहेर, असं चालू होतं. आणि मी पण एकटीच घरात असल्यामुळे मी त्याला म्हणत होते, थांब, मला पण गमत नाही, तू जर गेलास तर मला पण गमत नाही, मी तर एकटी इथं काय करू. आणि त्यामुळं थांब म्हणत होते, पण तो काय ऐकला नाही. तो त्याच्या मित्राकडे गेला. मग शेवटी म्हणलं जास्त काय फोर्स करण्यात त्याला अर्थ नाही, जातोय जाऊन दे, खरं लवकर ये म्हणून सांगितलं. आणि मेन म्हणजे रवा तेल जास्त पाहिजे. हे बघू शकता तुम्ही, असा वल्ला व्हायला पाहिजे रवा. आणि रवा मेन म्हणजे चांगला भाजायचा उशीरपर्यंत. आणि एकदम उकळलेलं पाणी घालायचं. ज्यावेळी रवा तुम्ही भाजा ठेवताय त्यावेळी इकडं पाणी सुद्धा गरम करायला ठेवायचं, जेणेकरून एकदम कडकडीत पाणी यामध्ये घालायचं. म्हणजे शिरा आपला असा एकदम असा गिच्च होत नाही बघा. एकदम असा गिच्च होतो ते होत नाही, असा फळफळीत परत मऊसूत शिरा होतो. मग रवा भाजायचा पण एक चांगला 10 ते 15 मिनटं रवा भाजायचा. तर हा रवा आहे तो जरा कमी, अर्धा किलो आहे, थोडासाच कमी असेल, नाही तर अर्धा किलोचा शिरा मी इथं बनवणार आहे. पण भाजायचं एक नंबर असं भाजायचं मंद गॅसवर. गॅस एकदम मोठा पण नाही आणि बारीक पण नाही, असं मंद गॅसवर. आणि सारखं हलवायचं नाही तर मग रवा करपतो. आणि पायनॅपलचा जर शिरा तुम्ही बनवला तर चवीला एकच नंबर होतो. इसेन्स आणून ठेवायचा घरात, म्हणजे आधीमध्ये आपल्याला असं कधी तर कार्यक्रम असला काय असला की बनवायला बरं पडतं. खरं म्हणजे आज कांदा भजी, बेसनाचे लाडू, झुणका, तर घेवड्या शेंगाची भाजी असलं नैवेद्याला पाहिजे. पण आता माझ्याकडे यातलं घरात काहीच नाही आहे. डाळीचं पीठ पण नाही, कांद्याची भाजी ते म्हणजे आहे पीठ पण एवढं नाही आहे भजी बनवण्या इतकं. मी काय, आणि आपण आज बिन कांदा लसणाचंच बनवत आहे, त्यामुळे कांदा भजी वगैरे मी काय बनवणार नाही आहे. पण मी असं एक ठरवलेलं आहे की आपण एकदा पारण करायचं आणि सगळा नैवेद्य पूर्ण असं महाराजांना दाखवायचं आहे मला. बघूया कधी होतं ते. रवा आपला भाजत आलेला आहे, आता कलर बदललेला आहे बघा रव्याचा. खूप आता इसेन्स थोडासा मी घालते यामध्ये. त्यानंतर आपल्याला पाणी ओतायचं त्यामध्ये. असं एकदम कडकडीत पाणी ओतायचं. शिस्तात ओतायचं नाही तर आपल्या अंगावर येऊ शकतो. त्यानंतर हलवून घ्यायचं आहे. पाणी भरपूर ओतायचं बघा, कारण की कसं होतं शिऱ्याला पाणी खूप लागतं. थोडंसं मीठ घालायचं आपल्याला. आणि वेलदोडे मी बारीक करून घेतलेले ते.
त्यानंतर साखर घालायची. पाणी पूर्ण सगळं आटलेलं आहे शिऱ्यात. एवढं पाणी घातलेलं सगळं पूर्ण पाणी आटलं बघा. आपण झाकून ठेवूया याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं. आपला शिरा तयार आहे. चला आता इकडे आपण आमटी फोडणी मारून घेऊया. कारण याच कुकरमध्ये मी बटाटे लावणार आहे. ते बटाटे काढून मग त्यातच भात लावणार आहे. सगळं व्हायला पाहिजे. तेल चांगलं करून द्यायचं आहे. तेल कढलेलं आहे. आता मी जिरं मसाला बारीक करताना घातलेला आहे, त्यामुळे आता काय घालणार नाही. थोडंसं वाटण मी घालणार आहे. थोडंसं भाताला ठेवणार आहे. आमटीला थोडं जास्त वापरायचं. कढीपत्ता असला तर कढीपत्ता पण इथं घातला तरी चालतो. माझ्याकडे पण नाही आहे. त्यानंतर हळद आणि हिंग घालायचं. व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचं. चटणी घालायची. चटणी पण तेलात व्यवस्थित भाजून घ्यायची. आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. अशी एकदम घट्ट आमटी लागते. पातळ काय बनवणार नाहीये. चवीप्रमाणे मीठ. आणि आमटीला उकळी येऊन द्यायची चांगली. आपण बटाटे उकडायला घालूया. एक अर्धा किलोच तर बटाट्याची भाजी बनवणार. कांदा वगैरे काही नाही आपला, त्यामुळे थोडंसं जास्त घातलं. आपला शिरा झालेला आहे. शिरा उकळताना इथं बटाट्याची भाजी ठेवली. बटाटे शिजायचे. आता तोपर्यंत बटाटे शिजायला ठेवलेले आहेत आणि ते काढल्यानंतर मग आपल्याला भाताला फोडणी मारायची आहे. शिरा बघा कसा झालेला. यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स सुद्धा घालू शकता. किती छान झालेला आहे बघा शिरा. एकदम मऊसूत झालेला आहे. मस्त झालेलं. आता उभारण्यापेक्षा म्हटलं भांडे घासूया, कारण कोणताही कार्यक्रम असला की भांड्याचा ढीग खूप पडतो आणि ही भांडी आत्ताच नाही घासली तर नंतरनं
जी स्वयंपाक केलेली भांडी, परत जेवलेली भांडी म्हणजे असा ढिगारा पडतो आणि तो बघूनच खूप कंटाळा येतो. त्याच्यापेक्षा म्हटलं आता बसण्यात आणि उभारण्यात काही अर्थ नाही, पटाटा ही सगळी भांडी काढून घेऊया. आधी सगळं खरकटं काढून घेतलं आणि मोठमोठी ताटं आधी घासली आणि त्यानंतर जी लहान होती ती घासली. आणि मी 10-12 भांडी घासली की लगेच धुवून घेते. सगळी भांडी एकदम काय घासून ठेवत नाही, कारण की साबण जर भांड्यांना वाळला तर मग त्याच्यावर सगळं पांढरं पांढरं असं उठलं जातं आणि ते मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी लगेच एक 10-12 भांडी घासायची, धुवायची आणि ती लगेच डब मारायची. डब मात्र मारायची जाळीमध्ये. भांडी कधीही एकमेकात घालून ठेवायची नाहीत. एवढी भांडी घासली. आता बटाटे आपले शिजलेले आहेत. कुकर गारवायने अजून, तोपर्यंत तांदूळ काढून घेते. तेवढं घालायचं ते मसाला तर काय आपण बनवलेला आहे. गरम तर असलं व्हायला लागले काय विचारायला नको. स्वयंपाकघरात आंघोळच होते अक्षरशः. अजिबात स्वयंपाक करायला जाऊन नको वाटते, इतकं भयंकर म्हणजे गरम व्हायला लागलेलं आहे. आता चेहरा धुवून आली मी, कारण त्याशिवाय काय सुचत नाही. म्हणजे सारखं जाऊन पाणी मारून धुवून यावं लागतं, तेव्हा इथं उभं राहायला येत नाही, तर थांबू वाटत नाहीत. आणि पंखाने लावलेला आहे मी, तरीसुद्धा म्हणजे एवढं गरम होतं. आमटी बघा आपली किती छान झालेली आहे. कट बघा आमटीला किती छान आलेलं आहे आणि वास पण आमटीचा खूप छान येतो. आपण म्हणतो का बिना कांदा लसणाचा सुद्धा स्वयंपाक खूप छान होतो. या हात मारलं सा मला या पंख्यामुळे ऐकाय नाही. चपल्या दिसले दोघांच्या. मी म्हणलं दादा असते नाही, श्री आहे. कुठं नाही श्रीच्या 17 चपला गेलाय तर त्याला घरात गमन. हे काय ते आणि कशाला आणायचं? अरे काम कसं यायचं ते झालं ना मग तिथं झाली की पेपर रिझल्ट लागायचा आहे ना अजून. चांगले गेलेत ना पेपर तिला? आता रिझल्ट लागल्यावर हुशार आहे. सोडा पोरी हुशार असते, तो पोरं जरा जमवते. सकाळच पोरी असतात असं नाही, तुमची हुशार आहे. गरम लय वाल्या इथं काय उभार वाटत ना मला. कूलर घेतला की मी 3,500चा. बरं झालं बाई. होय काय करता तुमच्या तर लयच गरम नुसतं बाय. आता हाता घालची गरम ठेवा त्यातच एका कडेला. अजून भात करायचा होता तोपर्यंत त्या ताई आलेल्या आणि त्यासुद्धा सद्गुरूंची जी बैठक वगैरे असते बघा, त्यांची सेवा करतात. तर त्यांचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे बघा पुढे. त्यासुद्धा खूप धार्मिक आहेत आणि त्यांच्या माहेरात सगळी जे सद्गुरू म्हणून आहेत त्यांची उपासना करत असतात. तर चला मी इथं आता जिरा राईस बनवत आहे. त्याच्यासाठी मी 2-2.5 पळी तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर जिरं घातलं तेल कढल्यानंतर आणि हिरवी मिरची एक टाकलेली आहे. आणि आपण जे वाटण बनवलेलं होतं बघा, आलं, कोथिंबीर, जिरं आणि तीळ याचं, तर ते वाटण घातलं आणि व्यवस्थित तेलात ते भाजून घेतलं. आणि त्यानंतर मग हळद हिंग घातला आणि तांदूळ तेलामध्ये भाजून पाणी ओतलं. झाला असा आपला मसाले भात म्हणजे जिरा राईस झाला. जिरा राईसला मात्र 2 वाटी तांदूळ असेल तर 4 वाटी पाणी, म्हणजे पाणी मात्र मोजून घाला, कारण असा जिरा राईस एकदम गिच्च झाला तर नाही चांगला लागत, असा फडफडीत असला तरच चांगला लागतो. त्यामुळे पाणी मात्र इथं व्यवस्थित घालायचं. आणि चवीनुसार वरनं मीठ घातलं. तर मी इथं थोडंसं तूप जरी वरनं टाकला तरी सुद्धा चालतं. आणि एक 3 ते 4 शिट्ट्या दिल्या. तसं करत होते. नवऱ्याने तर मला विचारलंच नाही, त्यांना पोरगं पाहिजे होतं. काय होईल ती होईल. 3 महिन्यापासून उपासना केलं, 9 महिन्यापर्यंत. तिथल्या बायका मला म्हणाल्या आणि पाणी पित नव्हते, करत नव्हते, पण 4 वाजता उठायची पाठ. आणि त्या बायका म्हणाल्या, अगं बाय म्हणायची, अर्चना तुझं पोट एवढं मोठं आले आहे तुझं, कशाला इथं येऊन 2.5 तास बसतीस करतेस, बसू नको, जा जा घरात. कुठे जात होता? सोलापुरात होते. तिथे त्याला लांब जात होते चालत, अर्धा 1 किलोमीटर वर. हा चालत जायची. शूटिंगला टाइम आला शिव माझा डिलिव्हरीचा. मे महिन्यातली 5 तारीख दिली. पौर्णिमा होती त्यावेळेस, दत्त पौर्णिमा होती. नाही ह्याची पौर्णिमा होती.
बुद्ध पौर्णिमा होती 5 तारीख दिली मेची दिली. माझी बहीण बी डिलेवरीला, मोठी बहीण अख्खी, तिने बी डिलेवरीला आले. मग मला ते डॉक्टर म्हणले, अहो मॅडम म्हणले तुमच्या अंगामध्ये आता डिलेवरीचे तुमचे दिवस आलेत म्हणले, तुमच्या अंगात फक्त 6.10 रक्त आहे म्हटले, तुम्हाला 3 रक्ताच्या बाटल्या चढवायला लागतील म्हटले. मग म्हटलं ठीक आहे, काय होईल ते होईल म्हटलं, फक्त समर्थावर सोडले म्हणजे सगळं. आणि त्याला निवेदन ठेवलं, हे समर्थ म्हणलं मला जर आता नवऱ्यात टाकून दिले बाबा म्हटलं, मी आईच्या घरातून राहिलेलं केले. पहिली डिलेवरी बी आईने केली, दुसरी डिलेवरीला बी नवऱ्याने मला तिला पैसा दिला आणि विचारलं बी नाही म्हटलं. त्यात दुसरी बहीण पहिल्यांदा डिलेवरीला आली म्हटलं, आईने माझं बघायचं का तिचं बघायचं, तर तू बघणारा माझाच आहेस म्हटलं, बघणारा तू माझाच आहेस म्हटलं, तू सगळं ठरव मला म्हटलं. बरं म्हटलं. आणि बहीण गेली की डिलेवरी, मोठी बहीण ती डिलेवरी गेली, ती होती हत्तीवाणी आणि मूल झालं तिचं उंदरावणी. अचानक तिचा बीपी लो झाला, असं झालं. तिची तारीख आली, ती झाली डिलेवरी. असं गेले 4-5 दिवस झालं. मग सगळेजण येऊन तिला बघून चालले. आणि मम्मीला काय म्हणलं, मम्मी, आणि ज्या दिवशी मी दवाखान्यात जाणार होते त्या दिवशी पहाटे 4 वाजता उठून उपासना करून तयार झालते. मी म्हटलं मम्मी माझी तारीख पुढच्या महिन्यातली आहे, मी अखेरा जाऊन बघून येते, मला आता काही त्रास बीस काय नाही, अशी जशी आहे तशी नॉर्मलच आहे म्हटले, मी जाऊन बघून येते. तर ती म्हणजे नको ग म्हटली, सांगा जा कधी होईल. अगं मला विश्वास आहे की म्हणलं काय तर त्रास झालं तरच माणसाला कळतंय ना, आता मला त्रास व्हायला करायला. फक्त जाऊन आखीचं मूल बघते आणि जरा मॅडमशी 2 मिनिटं बोलून येते. मग बरं म्हणते. त्या दिवशी समाजात एवढा कुंकू लावला, आंघोळ केली. मम्मीला काय घेतलं नाही, मावशीला म्हटलं मावशी चल म्हटलं आपण जाऊन दवाखान्यात जाऊ. आकडी होती दुसऱ्या मजल्यावर आणि मी खाली. मग मावशीला म्हटलं मावशी काय करायचं ग म्हटलं, आखी येऊस तर आपण मॅडम आले त्या मॅडमला जरा विचारायचं का जरा खाजगी कामं मिळत. ती म्हटली ठीक आहे की बोल म्हटली मॅडम. तोपर्यंत सिस्टरला मी काय म्हटलं, सिस्टर म्हटलं असं मला ते त्रास व्हायला आलाय म्हटलं, खाज उतार आली आहे, बघणार का. तर ती म्हणजे चला म्हणले आतमध्ये तपास होतं. मला तपासणी केली, तिला काय वाटलं नाही. नंतर बसले. मग थोडं 9 वाजता मॅडम आली सकाळी. मॅडम आले. मग मॅडम काय म्हटली, तिला सिस्टरने सांगितलं असं असं पेशंट आले, त्यांना खाल व्हायला आले, मी चेकअप केलं तर काय झालं नाही बघा मॅडम, तुम्ही बघा चेकअप करा. आणि मॅडमने केलं की चेकअप आहे म्हणते, हे अर्जंट डिलिव्हरी होणारी बाई आहे म्हणते, पटकन तिला रूममध्ये घेऊन चला म्हणते. साडी काढलं, कपडं काढलं, त्यांनी गाऊन घातला, मला नेलं की वॉर्डमध्ये डायरेक्ट. मावशी बसली शित आणि बहीणवर तिथंच माझी आतमध्ये नेलं, जय सद्गुरू जय सद्गुरू जय सद्गुरू करत बसलं. ती मॅडम म्हणते हिला तर काय होईल नाही, बाय अंगठण नाही, असं कशाला मॅडम म्हणाला असं तुम्ही म्हटलं. आणि मी तोंडात जय सद्गुरूच माझ्या आतमध्ये नेलं. आणि मी मोठी डॉक्टरने माझी डिलिव्हरी करण्यासाठी येणार होते. आणि तिचं काय होतं, हॉस्पिटलचं उद्घाटन होतं तिच्या हस्ते. ती टेन्शनच दिली की तिनं मला. काय म्हटली, घ्यायला शिजारला म्हटली आणि फाडा 50,000 म्हटले हिला. मग माझ्या तोंडात जय सद्गुरू जय सद्गुरू. सिस्टर म्हणाली हे बाय काय तर बडबड करायला यावं तोंडातल्या तोंडात. आणि मॅडम गेला शिजरला घ्या म्हणून सांगितले की माझ्याकडे कशाच पैसा नाही, रक्त घातलेला पैसा नाही, घरातला हाय ती म्हटलं होती केले. ते एवढं टेन्शन असं त्याचं नाव सोडलं नाही मी अजिबात. आणि केलं तेवढ्यात ते म्हटले मला हॉस्पिटलला जायचं आहे, हे पेशंट म्हणून एवढ्यावर बसलं आहे म्हणते, मी हिला नॉर्मल डिलिव्हरी करणार नाही, शिजर करून हे काम करून आतमध्ये ठेवलं जनरल वॉर्डमध्ये सोडा म्हणते. तिथे एक डॉक्टर आला, ते डॉक्टर मला चेकअप केलं. मग ते मॅडमला म्हटलं की मॅडम घाई कशाला करायला असं. मॅडम म्हटले मला घाई होते की नाही, तुम्ही जावा, हिची डिलिव्हरी मी करतो म्हटलं. मग ते म्हटले तुम्ही कशाला करता सांगा की म्हणली, कशाला टेन्शन देत बसता असं म्हटली, चला जाऊया सगळं म्हटलं. नाही म्हटलं तुम्ही जावा मॅडम म्हटलं. गेली किती मॅडम, मॅडम गेली तिथं डॉक्टरने डिलिव्हरी केली माझी. कोण होतं, साक्षात सद्गुरू होता. डिलिव्हरी केली माझी, जय सद्गुरू केला, डिलिव्हरी केली. अशी चालत जाऊन बेडवर जाऊन झोपली. मग माझं बाळ आणलं हॉस्पिटलमधलं, त्याला दाखवून 4.5 पाऊंडचं म्हणून माझं नॉर्मल डिलिव्हरी झालं ना. नॉर्मल डिलिव्हरी मला कळ नुसता असं टाकावी पडला नाही मला. एका जागी बाहेर आली, काहीच नाही, पोटात दुखलं नाही, काय नाही काही मला. आणि मग स्ट्रेचरवर घेऊन जातो की नाही डिलिव्हरी झालं. मी तसं नाही, चालत जाऊन खॉटवर जाऊन झोपले. आणि इकडं मुठ्ठीबाई झोपली, तिचं मूल कुठं बघितले मी ना घरी गेल्यावर. आणि दोघीच्या मध्ये पडदा इकडं मी येऊन बेडवर येऊन झोपले, माझं मूल पाण्यात आणून ठेवलं. तोपर्यंत मॅडम आली 10 वाजता. हा ते शिजर करणारचं पेशंट होतं, कुठं काय झालं अहो डिलिव्हरी झाली की नॉर्मल. कोणी केली, कोण सांगायला तयार, कुणी सांगितलं. मग कुणी केली असेल डिलिव्हरी माझी, असा मला अनुभव आहे.
आता अजून जरा खंड पडला, आता चालू केलंय बघा मी. नाही, नामस्मरणात हे ठेवायचं, असं नामस्मरण ठेवायचं. मग हे वर्षी आहे मंत्र आहे माझ्याकडे. आहे ना. नाही ते हे लय नामस्मरणात लय ताकद असते. किती खर्च आला? काहीच खर्च आला नाही. मग माझं मी म्हणलं मम्मीला म्हणाला गो मम्मी करणं आली अगं म्हणजे तुला येतो काय खर्च आला नाही म्हटली. नॉर्मल डिलिव्हरी तिनेच तुला औषध गोळ्या दिल्या बाय म्हटली. उगाच आपण घंटे असं ते म्हटलं म्हणजे जास्तीला म्हटलं लागतं. तर 3दा मी घंटा केलं. इच्छा होती काय माझी 3दा केलं. मला अडचणीला काय करायचं? मला घंटांचं टेन्शन नाही म्हटलं. स्वामीने माझे 1 रुपयाला खर्च करता मला डिलिव्हरी करून घेतली. मी लय माझ्याची किंमत काय म्हटलं. घंटा काय आज नवऱ्याला करता येईल म्हटलं. 10 करता येईल. वेळ वेळ महत्वाची असते. हो तसंच माझं झालं. 3दा केले मी स्वतः काय माझ्या गंठलचा. चौथ्यांदा कसं झालं का नाही ते, तर ती वेळ महत्वाची होती. महत्वाची. समजा ते केलं असतं तर पैसे नको. तोंडात नुसतं सद्गुरू सद्गुरू सद्गुरूच होतं माझ्या. म्हणून नामस्मरणात